नमस्कार. एबीपी मराठी न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. शेगावातील माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची किडनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. पोटात सरकलेल्या किडनीमुळे आणि त्यामध्ये झालेल्या गंभीर संसर्गामुळे एका वयोवृद्ध महिलेचा जीव धोक्यात आला होता. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल 3 तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर या महिलेला नवजीवन मिळाले आहे. 25 जुलै रोजी माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष चांडक, हार्ट सर्जन डॉक्टर अमरीश खटोड आणि संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी ही माहिती दिली. डॉक्टर आशिष चांडक यांनी सांगितले की संबंधित महिलेची किडनी आपल्या मूळ जागेवर नसून पोटात सरकली होती. त्याचबरोबर किडनीमध्ये गंभीर इन्फेक्शन आणि खड्डेही झाले होते. ही अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर अवस्था असून अशा प्रकारची केस लाखात एखादीच पाहायला मिळते. तत्काळ निर्णय घेत तब्बल 3 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे या उपचारासाठी साधारण 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. मात्र सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत हा संपूर्ण उपचार रुग्णाला पूर्णपणे मोफत करण्यात आला. यावेळी डॉक्टर अमरीश खटोड यांनी सांगितले की शेगावसारख्या शहरात माऊली हॉस्पिटलमध्ये 2 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर उपलब्ध असून हृदय बायपास, अँजिओप्लास्टी, किडनी स्टोन तसेच अनेक मोठ्या शस्त्रक्रिया सरकारी योजनांमधून विनामूल्य केल्या जातात. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार 2019 पासून आतापर्यंत 690 हृदय शस्त्रक्रिया, 1180 अँजिओप्लास्टी, 1480 फिस्टुला शस्त्रक्रिया तर गेल्या 3 महिन्यात 54 किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच 2017 पासून 65,120 डायलिसिस सायकल्स पूर्ण झाल्या असून 1,560 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये 12 अत्याधुनिक डायलिसिस मशीन कार्यरत आहेत. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी फक्त आधार कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये यावे. पात्रता तपासून आभा कार्ड तयार करून विनामूल्य उपचार उपलब्ध करून दिले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शेगावमध्येच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याने परिसरातील हजारो रुग्णांचा वेळ, पैसा आणि मोठ्या शहरात जाण्याचा त्रास वाचत आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी एबीपी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. समीर देशमुख, विठ्ठल अवटाडे, एबीपी मराठी न्यूज, शेगाव. नमस्कार. 2 दिवसाखाली आपल्या इथं एक आजी आली होती. तिचं किडनी नॉर्मल ठिकाणी नसून पोटामध्ये आलेली किडनी होती व ती न काम करणारी किडनी होती. त्याच्यामध्ये भरपूर खळे झाल्यामुळं, खूप दिवस तशीच राहिल्यामुळं किडनी खराब झाली होती. त्यामुळं तिला सर्वसामान्य काम करायलाही खूप त्रास होत होता. आम्ही तात्काळ रूपेनं 2 दिवसातच त्याची सगळी तपासणी करून आजीला ऑपरेशन केलं. आजी सुखरूपपणे आता सध्याला आयसीयू मधनं बाहेर निघाली आहे व ऑपरेशन छान रीतीनं पार पडलेलं आहे. व बाकीचे किडनीचे ऑपरेशन आपल्या इथं आतापर्यंत मागच्या 3 महिन्यात 60 ऑपरेशन होऊन ओपन हार्टचे 700 पेशंट व डायलिसिसचे 70,000 पेशंट आपल्या इथं सुखरूपपणे बाहेर पडलेले आहेत.